नाश्ता करण्यासाठी कुठेतरी थांबू मध्ये, नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. आता घेतली गाडी लोड करायला, लगेच लोड करतोय श्रीकांत. बॉक्स वगैरे झालं लावून आणि कोल्ड स्टार्ट केली गाडी. त्यांची पण गाडी लोडिंग चालू आहे. नाश्ता करायला भेटू. बाय. आता इथं पार्किंगला गाड्या लावल्या आम्ही. आता चाललो वरती, त्याच्याकडून वरती जायचं काहीतरी 200 रुपये तिकीट होतं पर हेड. ते तिकीट काढतो आता आणि मग पूर्ण वरपर्यंत जाऊ शकता असं बोलता येते. म्हणजे फेस आपली हे ना नेकपर्यंत जाऊ शकता. एक तिथं स्टेअर्स लागलेले आहेत ना, ते स्टेअर्सपर्यंत जाऊ शकतो असं बोलता येते. बघू आता कुठं पण जाऊ. त्यातून बोलता वरती गेलं ते अजून काही बघायचं आहे तर त्यात अजून वेगळे चार्जेस वगैरे लागतील, वेगळं तिकीट काढायला लागेल. बघू जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊ. पैसे करायला गेले तर कार्टिंग ठीक आहे. हे पण आहे ना, बंजी जंपिंग पण आहे इथं, कार्ट रेसिंग पण आहे, बरंच काय काय. टेडी बेअरचं शॉप पण आहे, ज्याला नाव त्यांनी बास्केटबॉल दिलं आहे. बॉल मारून टेडी भेटतात ते येतो. अच्छा, ती गेम आहे. खेळायचं का? तिकीट वगैरे काढले आपण. 200 रुपये पर तिकीट आहे फक्त. गार्डन फिरायचं आणि समोर चरणांपर्यंत जाण्याचं. अजून तुम्हाला वरती वगैरे जायचं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. 399, 700, 1500 वगैरे असे. तर हनुमानजीची मूर्ती आहे. थोडे शॉप्स आहेत. एंट्री तिथून आहे, पण आम्ही बोलू पहिले इथंच फिरून घेऊ. इथं मूर्ती वगैरे होती ना, एंट्री तिकडनं. इथं गेम्स वगैरे पण खेळू शकतो आपण. आणि काय शॉपिंग वगैरे करायची तर ती पण आहे. समोर एक फोटो आहे, म्हणजे 3D फोटो आहे. आम्हाला काय आयडिया नाही ते काय. विकी भाऊ बोलतोय समुद्र मंथन आहे, तर समुद्र मंथन आहे. चुकीचं असेल तर विकीला पर्सनली मेसेज करा, मला तर काय आयडिया नाही. नंबर देतो खाली. बघा हा आहे मला विकी आयरी आयडी इंस्टाला. एक साईडला 93 फोन नंबर. गेटला तिथं शिवलिंग आहे आणि गणपतीची मूर्ती आहे. इकडं फोटोच नाही काढता. अरे असेल पूर्ण एंट्री असेल. आता इथं जातात आपल्याला रिबाउंड म्हणून एक गेम भेटली, खेळायची. इथून आपल्याला लाल रेषेपासून बॉल फेकायचा आहे, त्याच्यावरती टप्पा टाकायचा. त्याचा टप्पा पडून जर याच्यात पडतोय तर एक बॉल जरी गेला तर एक टेडी भेटतो, असा विषय. आता आपले 3 जण ट्राय करतायत, बघू काय होते. कोण पहिले ट्राय करते?
उसाने बाजूला हा गॉगल काढ नाही एवढा कॉन्फिडन्स आणलाय ना का असं वाटतं तोंडर पाडणार आहे. त्याला लागला या काउंटर लागला काठावर पास. बॉल को हाइट में लेते हुए नीचे की तरफ लैंड होनी चाहिए. बाहर आएगा टप्पा इसमें लगा ही नहीं काउंटर. पहिला राऊंड फेल झाल्यानंतर डबल एकदा पैसे बुडवायला रेडी झालेत आमचे पोरं. आता 3 बॉल खेळून झाले, आता 5 बॉल खेळायला घेतलेत. बघू आता किती पैसे बुडवत आहे अजून. चला कोण ट्राय करते? ओके श्रीकांत करते पहिले. अरे एक तो गया भाई, एक तो गया. विन झाला बस. आता हाडा एक बॅनरच्या पाठीमागे फेकल बघ. 100 बॅनरच्या पाठीमागे फेकल आता. ब्लू वाले को लग गया, ब्लू वाला मेरा. आता हा आगल बोललो ना आगल. तू नाही, तू विन नाही. मी नाही खेळू शकत ना, विके आणि तुम्ही खेळू शकता. चले श्याम भाऊनड समय भाऊ. भाई तू अँड्रम खेळत नाही आता. खेळू शकतात. बोला कोण खेळते? नाही. तुम्ही तिघे खेळू शकता. माझ्या कट राहिला. काय करायचंय? काय रे बंद आहे. चालेल ट्राय येल्लोच्या वरती, फक्त हळू टाक. नाही कॅन्सल झालं. अशा प्रकारे हार मानली. भाई मेरा 2 टेडीच आलीत भाई. 2 गेम काढल्या पोरांनी. पैसा घ्यायला पण नाद केला. पावसा कोणतं पावलं घ्यायचं? आपण काहीतरी नाद केलाय. कोई भी ले सकते हैं. ते कोणतं खेळ? तो स्काय आणि पिंक पण चांगलं दिसतंय. नाही मला हा ब्लॅक वाला दे. बघ एवढे छापलेत बाईने. रबर लावून बंडल लावलं एवढे छापले. काय आणि तो पिंक गेम असतो. श्रीकांत किती गेले आपले? 400 का? 400 रुपये 2 गावले. वो वाला दीजिए भाई. मेरे पास आ जाते मेरे दुकान में. दुसरा पद्धत घेऊ नाही नाही वेगळं घे. मैं जीत गया. काय घेऊ? घे ना तो आगस काय पण चांगलं वाटते. पॅकिंग वाला घे, पॅकिंग वाला. बिर्याणी होय. हा तो पण ठीक आहे. अब येऊ दे ना बिर्याणी. ये वाला कुछ चाहिए ना? ऐक हा घे ना गाडीवर. तो असं घेणार काय? Packing करतो ना मग. टेडी वगैरे जिंकून आता आम्ही आलोय स्टॅच्यूच्या एक्झॅक्ट समोर. स्टॅच्यू सॉरी शूट चालू आहे. इथं फोटो काढण्यासाठी एक पॉईंट बनलेला आहे. इथं फोटो काढले आम्ही. आता चाललोय स्ट्रेट वरती. इथे काय डिटेल वगैरे लिहिलेलं नाही का? किती फुटाची आहे, कसली बनलेली आहे का काय विषयच लिहिलेलं नाही. अंदाजाने तुम्ही पण 500 प्लस बोलू शकतो रे. पण मग 288 टॉप दिलेला होता. मला वाटतं आजचा अख्खा ब्लॉग मूर्ती दाखवण्यामध्ये जाणार आहेत. आता इथं ही आहे नंदीची मूर्ती. ती मूर्ती, गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती, शंकराची मूर्ती, कृष्णाची मूर्ती. दम लागला एवढ्या पायऱ्या चढून आम्हाला. आणि हा आमचा भगत शंकर भगत बरेच पायऱ्या ते चढायला. पार्क वगैरे करून लवकर कवर. टार्गेट पण जास्त उशीर पण झाला. काल लवकर निघालो पण होतो आणि टार्गेट पण कमी होता. आता मध्ये स्पॉट भेटला मग इथं पण बराच वेळ झाला. काय गाईस पण जेवायला थांबलो होतो इथं. काही नाश्ता पण नव्हता केला ना. आता इथं जेवण वगैरे केलं. बऱ्याच दिवसांनी मला वाटतं नॉनव्हेज भेटला असेल. नुसतं व्हेजच खात होतो.
नॉनव्हेज भेटलं मस्त, त्याच्याकडे नॉनव्हेज वगैरे बनवून घेतलं. आता निघू. अजून 170 किलोमीटर गाठायचं आहे. आणि आता राईस भात बीत खाल्ला त्यामुळे आता झोपायला लागली. आता बघू काय कंडिशन होते गाडीवरती. भेटू गाडीवरती. हाय गाईस, एवढं ऊन आहे आणि एवढं जाम झालं, एवढी झोप येते ना, अंदाजा बाहेर शूटसुद्धा केलं नाही मी. मध्ये मध्ये नुसतं थांबतोय, रेस्ट घेतोय, जातोय, थांबतोय, रेस्ट घेतोय, जातोय. झोप येते सगळ्यांना. त्यात ऊन पण जास्त झाले, जाम झाले. आता घेतल्या वापस एकदा पाणी प्यायचा ब्रेक. कोणतं गाव आहे रे? स्वराय मांजी. मांजी ऐकेल वाटतं रे. ग्रामपंचायत सोनाई मांजी गाव म्हणून ते थांबलं. इथून जवळजवळ आता 60-70 किलोमीटर असेल जोधपूर. तेवढं कवर करायचं आहे. बघू आता. मला वाटतं रात्रच होईल, कारण ज्या प्रकारे चालू जातं तेवढं स्पीड पण नाही जास्त, स्पीड पण कमीच आहे आणि ऊन पण जास्त आहे. त्यात झोपा सुटले सगळ्यांना. बघू मग आता किती वेळ लागतो. जोधपूरला जाताना इथं ते बन्ना टेम्पल म्हणून आहे. तुम्ही बरेचसे मला वाटतं यूट्यूब किंवा रीलवरती पण ऐकलं असेल. बुलेटचं मंदिर आहे, बुलेट बाबा म्हणून एक होता बन्ना देव, त्यांचं टेम्पल आहे. ते रस्त्यात लागलं आम्हाला. आता तिथं आलो विजिट द्यायला. बघू आज तिथली स्टोरी वगैरे काय आहे सांगतो मी तुम्हाला तशी. ओके, आपण एंटर केलं आहे तिथं बन्ना बाबा टेम्पलमध्ये. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. इथं त्यांचा फोटो आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो त्याची बुलेट. ही ती गाडी. स्टोरी माहीत नाही, इथली स्टोरी मी ऐकून आता व्हॉइस ओव्हरच टाकायला लागेल मला. इथल्या लोकल लोकांना स्टोरी विचारेल आणि मग स्टोरी जी असेल ती व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला सांगेल.
रूम केलाय बुक. हा रूम आहे. शांभव हाच रूम आहे ना. एक तामाशा तसं अलग अलग आणून ठेवलं. आता जातो जरा खाली थोडीशी शॉपिंग करायची आहे. कपडे संपलेत. कपडे धुवत नाही आमचा शांभव सध्या. त्या ट्रिपला त्याने माघार घेतले कपडे धुवायला. आमिर बाप की बिगड़ी औलाद, बाळा मामा का कुत्ता.